नमस्कार. जहागीरदारांच्या घरातलं वातावरण खूपच गढूळ झालेलं असतं. हर्षवर्धनने मनाशी पक्की गाठ बांधलेली असते की आता काहीही झालं तरी माझ्या शौर्याचं लग्न फक्त आणि फक्त अर्पिताशीच झालं पाहिजे. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करेन. आणि अशातच आपण पाहतोय, फायनली शौर्याच्या बेडरूममध्ये जात हर्षवर्धनने शौर्यला समजवायला सुरुवात केलेली असते. पण शौर्य हर्षवर्धनचं काही केल्या ऐकत नसतो. आणि अशातच हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य, तुला नेमकं काय हवंय? तुला तुझ्या बापाची इज्जत प्यारी नाहीये का? तुझ्या बापाने दिलेला शब्द तुला असा खाली पडू द्यायचा आहे का? हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, मला असं अजिबातच वाटत नाही. पण जरा तरी माझा तरी विचार करा. ज्या मुलीवर माझं प्रेमच नसेल, ज्या मुलीवर मी त्या दृष्टीने कधी पाहिलंच नाही, त्या मुलीबरोबर आयुष्यभर संसार करणं खरंच सोपं आहे का? जरा तरी तुम्ही विचार करा. त्यावर मात्र हर्षवर्धन म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, माझंही तुझ्या मॉमवर लग्नाआधी प्रेम नव्हतं, पण झालं ना लग्नानंतरच प्रेम. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, हे सगळं जुनं झालं, आत्ताच्या काळात असं नसतं. आणि अशातच आता हर्षवर्धनला एक महत्त्वाचा फोन आलेला असतो आणि त्या फोनवर बोलण्यासाठी हर्षवर्धन तिथून बाजूला होतो. त्याच वेळेला पाठीमागून सगळं काही ऐकणाऱ्या कुमुदिनीने लगेचच शौर्याकडे जात शौर्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो. शौर्य म्हणत असतो, आजी, तूही आता डॅडप्रमाणे बोलायला लागली आहेस. त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, नाही, अजिबात नाही. मी तुझ्या मनासारखंच घडवून आणण्याचा प्रयत्न करते, पण तू सगळं काही समजून घे. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, डॅड मला अर्पिताशी लग्न करावं असं म्हणतायत आणि तूही त्यांच्याच बोलण्याला समर्थन देते असं वाटतंय. त्यावर आजी म्हणत असते, हो, तुला वाटतंय ते योग्य आहे, पण आपण सिच्युएशन त्यावेळेला बदली करायची आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे? त्यावर आजी म्हणत असते, असंच चित्र निर्माण करायचं की तू अर्पिताशी लग्न करतोयस, पण ऐन वेळेला आपण नवरी बदलायची. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का, जे मालिकेमध्ये होतं, जे चित्रपटामध्ये होतं, तेच आपल्याला करायचं आहे? त्यावर आजी म्हणत असते, अगदी बरोबर आता ओळखलंयस तू, आणि त्यासाठी लवकरात लवकर तू तुझ्या बापाला हो असं म्हण. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, आजी, तुझी जर साथ असेल ना तर खरंच मी कोणत्याही प्रॉब्लेममध्ये कधीच अडकू शकत नाही, कारण प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन माझ्या आजीकडे आहेच. आणि लगेचच आता आजी म्हणत असते, चल, मी आलेच. आणि तेवढ्यात आजी तिथून बाहेर जाते. तेवढ्यात हर्षवर्धन पुन्हा शौर्याकडे आलेला असतो आणि तो लगेचच बोलू लागतो, मला एकच सांग शौर्य, तुला माझं ऐकायचं आहे की नाही? त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, ऐकायचं आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, मग यापुढे मी सांगेन तसंच करायचं. तुला अर्पिताशीच लग्न करावं लागेल आणि त्यासाठी तू स्वतःहून आता सगळी तयारी करायला लाग. त्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे डॅड, तुमचं म्हणणं असेल की लग्नानंतर होईलच प्रेम, तर मी यासाठी तयार आहे. आणि मग हर्षवर्धन सुद्धा खूपच खुश झालेला असतो आणि तो लगेचच स्वतःशी बोलत असतो, चला, इकडचा एक खूप मोठा प्रॉब्लेम सुटलाय. आणि अशातच हर्षवर्धन बाकीच्या कामाच्या तयारीला लागतो. इकडे आपण पाहतोय, आजी आणि शौर्य लगेचच आपापल्या पद्धतीने पुढची तयारी सुरू करतात. इकडे शौर्याच्या आजीने पूर्वाला फोन केलेला असतो आणि असं स्पष्टपणे म्हटलेलं असतं, चला, हळदीच्या कार्यक्रमाची सुरुवात करा, लवकरच हळद आणि त्यानंतर लग्न. हे सगळं ठरल्यामुळे आता पूर्वा आणि ऊर्जाचीही धांदल उडते, कारण खूप कमी वेळ असतो आणि त्या कमी वेळामध्ये सगळं काही मॅनेज करायचं असतं. अशातच आपण पाहतोय, आता ऊर्जा मनातल्या मनात बोलत असते, मला माझ्या मैत्रिणीला सुद्धा बोलवावं लागेल, तिला जर नाही बोलवलं तर वाईट वाटेल तिला. आणि लगेचच ऊर्जा फोन लावत असते. त्यावेळेला पूर्वा म्हणत असते, काय गे मनू, कोणाला फोन लावतेस तू?
त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, आई असं काय करतेस, माझी ती लाडकी मैत्रीण माहिती आहे ना, जिवलग. त्यावर पूर्वा म्हणत असते, माहिती आहे. तू नंदिनीला फोन लावतेस का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो नंदिनीला. त्यावर पूर्वा म्हणत असते, अगं किती वर्ष झाली तुमची भेटच नाही झाली ना. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, हो ना, तिचं ज्यावेळी लग्न झालं त्यावेळेला मी परदेशात होते, त्यामुळे मला काही तिला भेटता आलं नाही. आणि अशातच आपण पाहतोय थेट ऊर्जाचा फोन नंदिनीला लागलेला असतो आणि मग दोघी छान प्रकारे बोलत असतात. नंदिनी म्हणत असते, ऊर्जा तुझी हळद आहे, मग तर काही काळजीच करू नको, मी येणार म्हणजे येणार. आणि अशातच आपण पाहतोय इकडे हर्षवर्धनच्या मुलाने म्हणजे शौर्यने आपल्या मित्राला फोन लावलेला असतो. आता शौर्यचा मित्र म्हणजे जो जिवलग असतो तो नंदिनीचा नवरा म्हणजेच जीवा. जीवा फोन उचलतो आणि लगेचच शौर्यचा आवाज ऐकतो आणि जीवा बोलू लागतो, अरे शौर्य मेरी जान, काय रे आहेस कोणीकडे तू, आणि इतक्या महिन्यांनी फोन लावतोयस तू, त्याच्या आधी तर मला महिन्या महिन्याला फोन करायचास. त्यावर शौर्य म्हणत असतो, आता गोष्टच तशी आहे, माझी हळद आहे. हे वाक्य ऐकल्यावर जीवा म्हणत असतो, अरे वा, तरच माझे सकाळपासून पाय थरथरत होते, आत्ता कळलं तुझ्या हळदीमध्ये नाचायचं आहे तर. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो चल लवकरच ये मग. त्यावर जीवा म्हणत असतो, अरे हो येणारच, 100% येणार. आणि अशातच आपण पाहतोय शौर्याने फोन ठेवलेला असतो. शौर्याची आजी म्हणत असते, झालं का, तुझ्या मित्राला सांगून झालं? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो हा माझा जिवलग मित्र, आता यानंतर बरेच मित्र आहेत पण त्या सगळ्यांना व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो. त्यावर आजी म्हणत असते, ठीक आहे, मी काय म्हणते तुझ्या लक्षात आलंय ना, सगळं अगदी प्लॅनिंगनुसारच झालं पाहिजे. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी तू सांगतेस तसंच सगळं काही घडणार. इकडे आपण पाहतोय ऊर्जाच्या चाळीमध्ये ऊर्जाची हळद आहे म्हणून चाळीतले सगळेच आता एकवटलेले असतात. छान प्रकारे ऊर्जाने पिवळ्या कलरची साडी नेसलेली असते आणि हळदीचा छान असा कार्यक्रम सुरू झालेला असतो. त्याच काही चाळीतले लोक नाचगाणं करत असतात आणि तिथे ऊर्जाला हळद सुद्धा लागण्याचा कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होणार असतो. इकडे आपण पाहतोय सेम शौर्याच्या घरातही आता हळदीचा कार्यक्रम सुरू असतो आणि तिथे जीवा आलेला असतो, शौर्याचा मित्र. आणि इकडे ऊर्जाकडे नंदिनी ही जीवाची बायको म्हणजेच ऊर्जाची मैत्रीण म्हणून आलेली असते. अशातच आता शौर्यला छान प्रकारे हळद घरातले सगळेच लावत असतात आणि त्याच वेळेला शौर्याची आजी शौर्याला म्हणत असते, तुझ्या त्या मित्राला बोलव. आणि लगेचच शौर्य जीवाला हाक मारतो, जीवा शौर्याजवळ येतो, लगेचच आपल्या तो आजीची भेट घडवून आणतो. आणि तेवढ्यात शौर्याची आजी म्हणत असते, बरं का जीवा, आता इथे प्रमुख काम तुला करायचं आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, आजी त्यासाठीच तर आलोय मी, सांग काय करायचं आहे. त्यावर आजीने लगेचच म्हटलेलं असतं, एक गोष्ट लक्षात ठेव, ही बघ, ही शौर्याची उष्टी हळद आहे, ही उष्टी हळद या डब्यात मी पॅक केली आहे, ही हळद नेऊन तुला थेट कोणाला द्यायची माहिती आहे ना. त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो, माहिती आहे माहिती आहे, थेट ऊर्जा वहिनीला नेऊन द्यायची आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्याची आजी म्हणत असते, अरे जरा हळू बोल, इथे कोणालाच माहिती नाहीये की ही हळद ऊर्जासाठी पाठवतोय आपण. त्यावर शौर्यला लगेचच आता जीवा म्हणत असतो, काय रे काय प्रकरण आहे सगळं. त्यावर शौर्य म्हणत असतो, सांगतो, पण आधी आजी जे काही सांगते ते कर. त्यावर जीवा म्हणत असतो, ठीक आहे, जो हुकुम मेरे आका. आणि लगेचच आता जीवा ती उष्टी हळद घेऊन शिडीवरनं खाली येत असतो. त्याच वेळेला आता थेट तिथे समोर हर्षवर्धन उभा असतो आणि हे कुमुदिनीने पाहिलेलं असतं. लगेचच आता कुमुदिनी जीवाला हाक मारते आणि जीवाला वर बोलावून घेते. जीवा म्हणत असतो, आजी काय झालं, हळदीचा डबा तर माझ्याकडे आहे, मग तुम्हाला का बोलवलंस परत. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अरे तिथे तो हर्षवर्धन उभा आहे म्हणजेच शौर्याचे डॅड. हे वाक्य ऐकल्यावर जीवा म्हणत असतो, मग मग काय झालं. त्यावर आजी म्हणत असते, थांब. आणि लगेचच आजीने एक असा डबा तयार केलेला असतो ज्यात उष्टी हळद खाली आणि त्याच्यावर डिंकाचे लाडू
आणि लगेचच तो डबा पॅक करत ती जीवाच्या हातात देते आणि काहीतरी कानात कुजबुजते. जीवा म्हणत असतो, आजी आलंय माझ्या लक्षात. आणि लगेचच जीवा तिथून खाली जाऊन थेट घराबाहेर पडणार तेवढ्यात हर्षवर्धनने या जीवाला अडवलेलं असतं. लगेचच आपण पाहतोय आता हर्षवर्धनने अडवल्यावर जीवा म्हणत असतो, काय झालं काका? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय आहे का या डब्यात? त्यावर जीवा म्हणत असतो, काका आईने डिंकाचे लाडू पाठवले आहेत. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, बघू. आणि लगेचच आता जीवा डिंकाचे लाडू त्या थेट डब्यातून उघडून दाखवतो आणि लगेचच हर्षवर्धन गोंधळतो. लगेचच आपण पाहतोय जीवा ते लाडू पुन्हा पॅक करतो. हर्षवर्धन म्हणत असतो, मग या डब्याला हळद का लागली आहे बाहेरून? त्यावर जीवा म्हणत असतो, काका अहो कार्यक्रम हळदीचा आहे, मग या ठिकाणी हळद इकडचे तिकडे थोडीफार लागूच शकते ना. आणि अशातच हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, हो हो हे शक्य आहे. आणि लगेचच हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे जा तू. आणि मग जीवा मागच्या रस्त्याने घराबाहेर पडतो. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जाचा हळदीचा कार्यक्रम सुरू असतो. तिथे पूर्वा म्हणत असते, काय ग हे ऊर्जा, या शौर्याची उष्टी हळद येईल ना? कारण यवाना यायला हवी होती, खूप वेळ झालाय. त्यावर ऊर्जा ही थोडी टेन्शनमध्ये दिसत असते. तेवढ्यात तिथे असलेली नंदिनी म्हणत असते, काकू काळजी करू नका तुम्ही, बघाच थोड्या वेळात तुम्हाला शौर्याची उष्टी हळद मिळणार म्हणजे मिळणार. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जाच्या समोरच उष्टी हळदीचा डबा आलेला असतो आणि तो डबा दुसरा तिसरा कोणी नसून जीवाने आणलेला असतो. हे आता नंदिनीने तिथे सांगितलेलं असतं. लगेचच आता जीवा म्हणत असतो, डॅन डॅन मी शौर्याची उष्टी हळद आणली आहे आणि तीही तिथल्या लोकांच्या नकळत. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा आणि पूर्वाला कळतं की हा जो सगळा ड्रामा चालू आहे तो कुणाला माहिती नसेल, पण शेवटी हर्षवर्धनला नंतर कळल्यावर खूपच मोठा राडा होणार आहे. अशातच आपण पाहतोय थेट शौर्याकडनं आलेली उष्टी हळद आता लवकरात लवकर ऊर्जाला लावण्यात आलेली असते आणि सगळेच त्याचा मनमुराद आनंद घेत असतात. इकडे आपण पाहतोय आता शौर्याच्या आईला म्हणजेच विजयाला थोडीफार शंका येत असते. जे काही सुरू आहे त्यात काहीतरी काळनिळं आहे असं तिला कळताच ती लगेचच कुमुदिनीला प्रश्न विचारते, आईसाहेब मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, हे जे काही सगळं चाललंय त्यात तुमचा आणि शौर्याचा काही डाव तर नाहीये ना? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, विजया डाव? कसला डाव? त्यावर विजया म्हणत असते, आईसाहेब मला काय म्हणायचं आहे तुमच्या बरोबर लक्षात आलंय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यात तुमचा आणि शौर्याचा काही डाव असेल तर तो कोणत्याही प्रकारचा डाव यशस्वी होणार नाहीये. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, जर तो डाव यशस्वी होणारच नाहीये तर तुला प्रॉब्लेम काय आहे? हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनीला आता विजया म्हणत असते, आईसाहेब का असं वागताय तुम्ही? अहो तुम्हाला माझ्या नवऱ्याचं जे काही चाललंय ते बघवत नाहीये का? त्यावर हर्षवर्धन हा माझा मुलगा आहे, तू तर त्याची बायको म्हणून आली आहेस, मग सर्वात आधी माझा विचार हर्षवर्धनच्या बाबतीतच असेल असं जेव्हा कुमुदिनी म्हणते त्याच वेळेला आपण पाहतोय तिथे आलेला हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या जर मला कळालं की तुमचं आणि शौर्याचं काहीतरी सुरू आहे तर मात्र मी गप्प बसणार नाही. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन मलाही तुला हेच सांगायचं आहे की तू आता फक्त आणि फक्त तुझ्या मुलाचा विचार कर, कारण तुझा मुलगा हा फक्त ऊर्जाचा विचार करतो ना की अर्पिताचा. तू जर जोर जबरदस्तीने त्याचं लग्न अर्पिताशी लावून दिलंस ना तर तो कोमजलेल्या फुलासारखा असेल, पण जर तू त्याचं लग्न ऊर्जाशी लावून दिलंस तर तो फुललेल्या टवटवीत फुलासारखा असेल. आता तुला कोणतं फुल हवंय याचा निर्णय तू घे, कोमजलेलं की टवटवीत फुललेलं. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन चांगलाच गोंधळतो, पण तो स्वतःशी बोलत असतो, मी तर चारी बाजूने एकदम चांगलाच अडकलोय, नेमकं काय आणि कसं करावं मला कळतच नाहीये. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता
आता कुमुदिनी ही थेट हर्षवर्धनला म्हणत असते, बघ, मला तुला फक्त इतकंच म्हणायचं आहे की तू सर्वात आधी तुझ्या मुलाचा विचार कर, जो तू करत नाहीयेस. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, असं असं कसं बोलू शकता तुम्ही की मी माझ्या मुलाचा विचार करत नाहीये. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, कारण तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय तू त्याचा विचार करत नाहीयेस, तर तू त्या आमदार दिग्विजय शिर्केचा विचार करतोयस. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, उगाचच काही बोलू नका. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, उगाचच काही बोलत नाहीये, जे योग्य आहे तेच बोलते. आणि अशातच आता गोंधळलेला हर्षवर्धन चांगलाच बुचकळ्यात पडलेला असतो. त्याला नेमकं काय करावं सुचत नसतं. इकडे आपण पाहतोय जीवा नंदिनी आता छान प्रकारे ऊर्जाला उष्टी हळद लावत असतात आणि मग जीवाकडनं थेट शौर्यला फोन गेलेला असतो. भाई, तुझं सगळं काही नीट होतंय ना? इकडे तर झकास चाललंय. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो हो, सगळं नीट होतंय. आणि अशातच आता जीवाने इकडं घडलेली सगळी गंमत जम्मत शौर्याला सांगताच शौर्य खिळखिळून हसू लागतो. त्याच वेळेला कुमुदिनी हर्षवर्धनला दाखवत असते, बघ बघ, शौर्य किती खुश आहे. पण का माहितीये का? कारण त्याचं लग्न ऊर्जाशी होतंय असं त्याला वाटतंय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, मी माझ्या मुलावर अन्याय तर करत नाहीये ना, पण काय करू मी, चारी बाजूने बुचकळ्यात पडलोय मी. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? खरंच येत्या काळामध्ये असं काहीच चित्र पाहायला मिळेल का, ज्यात हर्षवर्धन स्वतःहून शौर्याला असं म्हणेल की शौर्य, तू फक्त बोल, काय करू मी? आणि त्यावेळेला शौर्य असं म्हणेल की डॅड, फक्त तुमची साथ हवी आहे, मला लग्न ऊर्जाशी करायचं आहे. काय वाटतं तुम्हाला या बाबतीत? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.